नमस्कार मित्रांनो. टरबूज आणि खरबूज या पिकामध्ये मधमाशीची संख्या जास्त असणं खूप गरजेचं आहे. कारण जेवढी मधमाशीची संख्या जास्त असेल तेवढी सेटिंग वेळेत होईल आणि वेळेत सेटिंग जर झाली तर उत्पन्नात आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने वाढ झालेली दिसते. मित्रांनो, जर आपल्याला मधमाशीची संख्या वाढवायची असेल तर त्यासाठी साधे काही उपाय ते आपण करणं गरजेचं आहे. जसं की केमिकलची फवारणी जी आहे आपण सकाळच्या 8 ते 12च्या काळामध्ये मधमाशी ॲक्टिव्ह असते त्या काळात न करता नंतर करावी. सेटिंगचा जो पिरियड आहे म्हणजे फुलं ज्यावेळेस आपल्या प्लॉटवरती जास्त आहे तेव्हा केमिकल फवारणी शक्यतो टाळाव्यात. त्यासाठी ऑर्गॅनिक प्रोडक्ट जे आपल्याला व्हेरीफाईड आहे ते वापरायला हरकत नाही. त्यानंतर मधमाशी प्लॉटवरती जास्त येण्यासाठी प्लॉटच्या कडेला फुलवर्गीय जे पीक आहे जसं की झेंडू असेल, मोहरी असेल अशी पिकं आपण लावली तर मधमाशी अट्रॅक्ट चांगल्या पद्धतीने होते. तिसरी गोष्ट, जर गुळाचा फवारणी आपण प्लॉटवरती जास्त प्रमाणात जर केल्या म्हणजे 10 लिटर पाण्याला 100 ते 200 ग्रॅम गुळ आपण घेतला, त्याचा व्यवस्थित धुवून जर फवारणी केली तर मधमाशीची संख्या वाढते. आणि हेही करून जर मधमाशी आपल्या प्लॉटवरती येत नसेल तर मधमाशीची पेटी जो प्लॉटच्या अवतीभोवती एकरी 2 ते 3 पेटी जर आपण वापरल्या तरी मधमाशीची संख्या जास्त असते. मधमाशी ही टरबूज आणि खरबूज पिकामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आपण काळजी घेतली पाहिजे असं मी तुम्हाला सांगेन. धन्यवाद.